हा फोटो आहे जळगावातील मयुरी गौरव ठोसर नावाच्या विवाहितेचा। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालेलं होतं। 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 9 सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा झाला। त्या दिवशी ती खूप आनंदात होती, पण वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आणि सारं काही संपलं। सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून मयुरीने टोकाचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी हे तिचं माहेरचं गाव। 4 महिन्यांपूर्वी जळगावातील गौरव ठोसर याच्याशी तिचा विवाह झाला होता, पण विवाहानंतर काही दिवसातच सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू होता। माहेरून पैसे आणावेत म्हणून तिला त्रास दिला जात होता, असाही आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। त्रास सहन न झाल्याने तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। 10 मेला तिचं लग्न संपन्न झालं। 4 महिने होत नाही तर तिच्या सासरच्यांनी तकलीफ देण्याची सुरुवात केली। आमच्याकडून पैसे सुद्धा घेतले कामकाज करायचं म्हणून, आणि 8 लाखापर्यंत त्यांनी आतापर्यंत पैसे आमच्याकडून घेतलेले आहेत आणि ते परत सुद्धा नाही गेलेले। झालं विषय, तिचा जेठ आहे जो की डिवोर्स झालेला आहे त्याचा, ज्याचं नाव गणेश ठोसर असे आहे। आणि गणेश ठोसर हा अतिशय चुकीचा बोलणारा किंवा वागणारा आहे आणि अपशब्दसुद्धा बोलतो। शिवाय तो चावट आणि चबरासुद्धा आहे। आणि बऱ्याच वेळा ताई मयुरी बुडुकले ही माझी बहीण आहे, ती मला बऱ्याच वेळा सांगायची, पण मी एक त्यावर दुर्लक्ष केलं की वहिनी आणि देराचं नातं हे मजाकचं असतं, म्हणून तो मजाक करत असेल सुद्धा। तिच्या नवऱ्यालाही हे माहिती होतं, पण तिचा नवराही याकडे दुर्लक्ष करत होता। शिवाय सुमारे 2च्या दरम्यान ताईसोबत मयुरीचं बोलणं झालं आणि हशी खुशीत असं तिचं बोलणं होतं। आणि 1-2 तासानेच तिच्या देराचा फोन आला की मयुरीने आत्महत्या केलेली आहे। 2 फोनवर कोणासोबतच बोलू देत नव्हते। माझा फोन यायचा तर मला शिव्या द्यायचे, ती चोरून मला फोन करायची की असं करतात तसं करतात। 2-3 वेळा मीटिंग बसलेली होती, मीटिंगमध्ये पूर्ण चौकशी झाली। चौकशीनंतर आम्ही तिला पाठवलं तर ते म्हणत आम्ही तिला चांगली वागणूक देऊ, समजवता झाला, पण शेवटी त्यांनी तिचा घातच करून दिला। बुलढाणा येथे मीटिंग झाली, मीटिंगमध्ये त्यांना समजावण्यात आलं, त्यांनी समजावून घेतलं आणि नंतर शेवटी तिचा घात करून टाकला। याच्यामध्ये सगळे समाविष्ट झालेले आहे, गणेश ठोसर आणि नंतर गौरव ठोसर, किशोर ठोसर, लता ठोसर आणि तिच्या बहिणी सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, भाऊ सुद्धा। हुंडा 5.5 लाख रुपये दिले होते आणि आता 8 लाख रुपये दिले त्याला मेडिकलसाठी आणि 2 लाख रुपये देणं होते आता सध्या त्याच्या मेडिकलसाठी। मामा सुद्धा, मामा मावश्या 4 मावश्या आहे त्याले। नाही मिळाला पाहिजे, माझी मुलगी गेली पण त्यांचं सगळं घर बरबाद झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी एका आईची शब्द आहे। या घटनेनंतर मयुरीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता। त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला। तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सासरच्या लोकांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे यांच्या पाठोपाठ जळगावातील मयुरीचाही हुंड्यासाठी बळी गेल्याने समाजमन सुन्न झालंय। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।